हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडीची रिव्हिजन आपण पाहणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्वला डेफिनेटली होईल. आता या रिव्हिजनमध्ये मी काय करणार आहे, काही महत्त्वाचे प्रश्न, त्याचं अनालिसिस. ओके, अशा पद्धतीने आपण ही सिरीज सुरू करतोय. ओके, याचा तुम्हाला उपयोग नक्की होईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे BWF. ओके, BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा. ओके, जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2019 याबाबत खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, या विजेतेपद कोणी पटकवलं तर PV सिंधू हिनं पटकवलं. उपविजेतेपद कोणाला मिळालं तर जपानचे नोझोमी ओकुहाराला मिळालं. आणि तिसरं आहे, स्वित्झर्लंड येथे स्पर्धा पार पडल्या. याचं जर उत्तर बघितलं, अचूक उत्तर जर बघितलं तर ते येतं पर्याय क्रमांक 4. म्हणजे हे जे BWF ओके जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2019 याचं विजेतेपद म्हणजे सुवर्णपदक कोणी जिंकलं तर PV सिंधूनं जिंकले, ते बरोबर आहे. उपविजेतेपद म्हणजे रौप्य पदकावर कोणाला समाधान मानावं लागले तर नोझोमी ओकुहारा याला समाधान मानावं लागलेलं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताने एकूण 10 पदकं जिंकलीत. किती पदकं जिंकलीत? 10. त्या 10 पैकी 5 पदकं कोणाचे आहेत तर ही PV सिंधूचे आहेत. म्हणजे PV सिंधूचं किती डॉमिनेशन आहे तुम्हाला हे कळेल. परंतु याच्यामध्ये PV सिंधूने आतापर्यंत 2 कांस्य पदक, 2 रौप्य पदक आणि या वर्षी म्हणजे 2019 वर्षी तिने जिंकलेलं सुवर्ण पदक, असे एकूण 5 पदक आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की मग रौप्य पदक कधी, सुवर्ण पदक कधी? आता या वर्षीचा जो सरळ सेटमध्ये तिने विजय मिळवले, 21-7 21-7 सरळ सेटमध्ये विजेतेपद मिळवले. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आहे याला सुरुवात झाली होती 1977 साली. कधी? 1977. आणि अजिंक्यपद जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरली. 10 पैकी 5 पदकं जी भारताने जिंकली, PV सिंधूने जिंकलेली आहेत या स्पर्धेतलं, तर 2013-14 ओके, इथं लक्षात घ्या, 2013-14ला PV सिंधूला या स्पर्धेमध्ये कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. परंतु त्याच्यानंतर म्हणजे 2017-18 मध्ये तिनं रौप्य पदक यामध्ये मिळवलेलं आहे. काय मिळवले? रौप्य पदक यामध्ये तिनं मिळवलेलं आहे. म्हणजे दोन गोष्टी, 13-14 कांस्य पदक, 17-18 रौप्य पदक आणि 2019 मध्ये मिळवलेलं सुवर्ण पदक. त्याच्यामुळे PV सिंधू चर्चेत होती. दुसरं म्हणजे जे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या मागच्या लास्ट झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा, तिच्यामध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. ओके, स्पेनच्या कॅरोलिन मरीननं तिला पराभूत केलेलं होतं. त्याच्यामुळं हे सुवर्ण पदक तिच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे, चांद्रयान 2 याबाबत खालील विधानामधून अयोग्य विधान निवडा. काय विचारले? अयोग्य विधान निवडा. पहिलं स्टेटमेंट आहे, या मोहिमेसाठी GSLV Mk3 या प्रक्षेपकाचा उपयोग करण्यात आला. कशाचा? GSLV Mk3. या मोहिमेच्या प्रकल्प संचालक रितू करिदाल व मोहीम संचालक मुथय्या वनिता आहेत. या मोहिमेसाठी 950 कोटी रुपये इतका खर्च आला. आणि चौथा आहे, वरीलपैकी एकही चुकीचं नाही. याचं जर उत्तर बघितलं तर चुकीचं स्टेटमेंट येतं पर्याय क्रमांक 2. का चुकीचं येतं ते सांगतो. रितू करिदाल ह्या प्रकल्प संचालक व प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत का? नाही. रितू करिदाल या मोहीम संचालक राहिलेत. कोण राहिलेत? मोहीम संचालक. आणि याच्यामधून ज्या दुसऱ्या दिलेल्या आहेत म्हणजे मुथय्या वनिता ज्या दिलेल्या आहेत तर त्या या प्रोजेक्ट डायरेक्टर राहिलेत. ओके, त्यामुळे आपलं स्टेटमेंट चुकीचं कोणतं ठरतंय? पर्याय क्रमांक 2. त्याचं रिझन एक आहे, प्रकल्प संचालक म्हटलं रितू करिदाल येत नाहीत, प्रकल्प संचालक म्हटलं मुथय्या वनिता, आणि मोहीम संचालक म्हटलं तर रितू करिदाल, असं उत्तर येते. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट, चंद्रयान 2. आता महत्त्वाचं काय? GSLV Mk3 हे प्रक्षेपक. मग प्रश्न असा होतो, चंद्रयान 1 कधी सोडलं होतं? 2008 साली. ओके, चंद्रयान 1 कधीचं आहे? 2008 साली. आणि त्याच्यावेळी जो प्रक्षेपक होता तर त्याला PSLV असं आपण म्हणतो. काय म्हणतो? PSLV म्हणजे काय? पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. PSLV म्हणजे काय? पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. आणि चंद्रयान 2 साठी जो आपला प्रक्षेपक आपण वापरला त्याला आपण GSLV Mk3 असं म्हणतो. आता हे प्रक्षेपक म्हणजे किती मोठं आहे तर याच्यामध्ये जवळजवळ 12 मजली इमारती एवढा मोठा तो महाकाव्य अशा प्रकारचा हा प्रक्षेपक आहे. याला बाहुबली या नावानं सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यामुळे GSLV Mk3 हा पॉईंट तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. दुसरं म्हणजे रितू करिदाल म्हटलं की मोहीम संचालक व मुथय्या वनिता म्हटलं की प्रोजेक्ट किंवा प्रकल्प संचालक, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये आणखी महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तर विक्रम लँडर जो आहे तर त्याला नाव दिलं होतं विक्रम हे नाव का दिलं तर विक्रम साराभाई यांची 100वी जयंती सेलिब्रेट केली जाते इस्रोकडून, म्हणून त्यांचं जन्मशताब्दी वर्ष
इस्रोकडून विक्रम साराभाई यांचं जन्मशताब्दी वर्ष सेलिब्रेट केले जाते, म्हणून त्याला विक्रम हे नाव दिलं लँडरला. आणि जो रोवर म्हणजे काय असतं तर बग्गीसारखी गाडी असते. ओके, 6 चाकाची बग्गीसारखी जी गाडी आहे त्याला आपण रोवर म्हणतो. रोहनला नाव काय दिले? प्रज्ञान. रोहनला नाव काय दिले? रोहर नॉट रोहन. ओके, रोहरला नाव काय दिले? प्रज्ञान नाव दिले. ओके, प्रज्ञान. ठीक आहे, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. रोहर त्याला नाव दिले प्रज्ञान आणि लँडरला नाव दिले विक्रम. लँडर्स म्हणजे विक्रम लँडर्स आहे त्याचा संपर्क तुटल्यामुळे फायनली आपण ते इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालेलं नव्हतं, परंतु जवळजवळ प्रोजेक्ट यशस्वी झाल्यापैकी असं आपण म्हणू शकतो. फक्त लँडरशी संपर्क शेवटच्या टप्प्यामध्ये तुटलेला नव्हता. म्हणजे परीक्षेला प्रश्न विचारला होता तुम्हाला की अयोग्य ओळखा, तर दुसरं स्टेटमेंट अयोग्य आहे, फक्त नावामध्ये इंटरचेंज केलेलं होतं. ओके, प्रकल्प संचालक आणि मुद्देयवनिता यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ओके, आय होप एवढं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, जाऊया पुढं. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये किती महिला खासदार निवडून आले आहेत? तर याचं उत्तर येतं 78. किती आहेत? 78. म्हणजे सर्वाधिक जास्त महिला खासदार यामधून निवडून आलेत. जे अगोदरची 2014ची होती त्याच्यामध्ये आय थिंक 62 महिला होत्या, आता 78 झाले, म्हणजे महिलांचं प्रमाण वाढलंय. परंतु याचा रेशो जर बघितला, उभारलेल्या महिला म्हणजे 700 प्लस एवढे कॅन्डिडेट महिला उभारल्या होत्या, त्यातल्या फक्त 78 निवडून आलेल्या आहेत. परीक्षेला जर तुम्हाला असं विचारलं लोकसभा निवडणूक 2019 किती टप्प्यामध्ये पार पडली, तर त्याचे टप्पे येतात 7. महाराष्ट्रात टप्पे येतात 4. ओके, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 4 टप्प्यात पार पडली आणि टोटल मतदारसंघामध्ये बघितलं तर ती 7 टप्प्यामध्ये पडली होती. 24 मे 2019 रोजी त्याचा निकाल जाहीर झाला होता. आता या निकालामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या तेही लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे BJP 303 जागा टोटली. ओके, मित्रपक्ष सोडून. त्याच्यानंतर काँग्रेस 52 जागा. काँग्रेसला किती, जो विरोधी पक्षनेता बनायचा असेल तर एकूण जागांच्या 10% एवढी तर मतं किंवा एवढी जागा मिळणं, 10% जागा मिळणं गरजेचं असतं, तेवढ्या सुद्धा त्यांना मिळालेल्या नव्हत्या. तृणमूल काँग्रेस आहे, बहुजन जनता, शिवसेनेचे 18 खासदार निवडून आलेले होते, हे लक्षात असू द्या. जनता दल युनायटेड, यू म्हणजे युनायटेड, 16 जागा त्यामध्ये निवडून आलेल्या होत्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे राष्ट्रीय मतदान दिवस. कधी सेलिब्रेट केला जातो राष्ट्रीय मतदान दिवस? 25 जानेवारी. का? तर 25 जानेवारी 1950ला 25 जानेवारी 1950ला काय झालं होतं तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती, म्हणून 25 जानेवारी आपण काय काय करतो तर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. कधीपासून करतो असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे 2011 पासून. कधीपासून विचारलं तर उत्तर काय येणार? 2011. समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की राज्य मतदार दिवस, महाराष्ट्र राज्य मतदार दिवस कधी सेलिब्रेट केला जातोय, तर तो केला जातो 5 जुलैला. काय कधी केला जातो? 5 जुलै. ओके, हे लक्षात ठेवा, 5 जुलै. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग राष्ट्रीय मतदान दिवस 2020 ची या वर्षीची थीम काय होती? इलेक्ट्रॉल लिटरसी फॉर अ स्ट्रॉंगर डेमोक्रेसी. काय होती? इलेक्ट्रॉल लिटरसी फॉर अ स्ट्रॉंगर डेमोक्रेसी. 2019 ची थीम होती नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड. काय होती? नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड. 2018 ची होती ॲक्सेसिबल इलेक्शन्स. ओके, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नोबेल पुरस्कार मिळवणारा सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण? जॉन गुपइनफ, स्टॅनले व्हिटेंगम, अकिरो योशिन, यापैकी नाही. तर याच्यातलं सध्या चर्चेतलं नाव राहिलं होतं ते म्हणजे जॉन गुपइनफ. का लक्षात राहील महत्त्वाचं आहे? कारण रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार यांनी यावर्षी जिंकलेला आहे. वय आहे यांचं 97 वर्ष. वय किती आहे? 97. म्हणजे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असं म्हणून यांना ओळखलं जातं. ओके, वय 97 वर्ष. मग सर्वात तरुण व्यक्ती कोण? तर मलाला युसुफझई, पाकिस्तानची. ओके, मलाला युसुफझई सर्वात तरुण व्यक्ती नोबेल पुरस्कार जिंकणारी. आय थिंक 2014ला जेव्हा कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफझई या दोघांनाही एकाच वेळी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कांचन चौधरी यांचं 26 ऑक्टोबर 2019 रोजी निधन झालं, त्यामुळे त्या चर्चेत राहिल्या होत्या. ओके, चुकीचं विधान निवडा म्हणून सांगितले. पहिलं स्टेटमेंट आहे भारताच्या प्रथम महिला DGP म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस राहिल्या होत्या. बरोबर की चूक? डेफिनेटली बरोबर आहे. ओके, 2004 साली उत्तर प्रदेश राज्याच्या DGP म्हणून त्यांची नियुक्ती म्हणजे 2004 ते 7. ओके, दुसरं स्टेटमेंट बरोबर की चूक? तर दुसरं स्टेटमेंट हे चुकीचं ठरतं. का चुकीचं ठरतं? तर त्या उत्तर प्रदेशच्या DGP राहिलेल्या नव्हत्या. मग कोणतं राज्य येतं? 2004 साली त्या उत्तराखंडच्या DGP राहिल्या होत्या. ओके, उत्तराखंड. उत्तर प्रदेश दिल्यामुळं काय होते तुमचं ते स्टेटमेंट चुकीचं ठरते. ओके, ते उत्तराखंड असतं तर ते स्टेटमेंट बरोबर ठरलं असतं. ओके, उत्तराखंड राज्याच्या त्या DGP म्हणून राहिल्या होत्या 2004 ते 7. दुसरं म्हणजे तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे, कारण किरण बेदीनंतर त्या दुसऱ्या IPS राहिलेल्या आहेत
कांचन चौधरी यांनी जे केंद्राचं औद्योगिक सुरक्षा दल आहे याचं महानिरीक्षक पद सुद्धा भूषवलेलं आहे. आणखी काय लक्षात ठेवू शकता कांचन चौधरी, तर यांच्या नावावरनं किंवा यांच्यावरनं उडान मालिका दूरदर्शननं चालवली होती. कोणती? उडान मालिका. ओके, त्यामुळे सुद्धा त्या चर्चेत राहिलेल्या होत्या. ओके, सध्या काय महत्वाचं आहे, त्यांचं निधन झाले कांचन चौधरी यांचं 26 ऑगस्टला, त्यामुळे त्या चर्चेत राहिलेल्या होत्या. ओके, विचारलं होतं तुम्हाला चुकीचं कोणतं, चुकीचं कोणतं असं विचारलं होतं, त्यामुळं उत्तर प्रदेशच्या ऐवजी उत्तराखंड पाहिजे, त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. मग कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी IPS अधिकारी राहिले, कोणत्या बॅचच्या IPS अधिकारी होते, तर 1973ची बॅच. त्यानंतर एकदम सिंपल स्टेट फॉरवर्ड प्रश्न, तो म्हणजे कंत्राटी शेतीवर कायदा बनवणारं भारताचं पहिलं राज्य कोणतं? कंत्राटी शेतीवर तमिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र का तेलंगणा? ओके, सिंपलच आहे, याचं उत्तर येतं तमिळनाडू. ओके, कंत्राटी शेतीवर कायदा बनवणारं महाराष्ट्रातलं पहिलं राज्य म्हणजे तमिळनाडू. थोडासा अवघड पण महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे डस्टलिक नावाचा संयुक्त लष्करी सराव. काय नाव आहे? डस्टलिक. ओके, बऱ्याच लोकांनी ऐकलं नसेल, थोडासा अंडररेटेड राहिला होता. नोव्हेंबरमध्ये आय थिंक तो सराव पार पडलेला होता. कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे, तर तो येतो भारत आणि उझबेकिस्तान. डस्टलिक म्हटलं की भारत आणि उझबेकिस्तान, हे नक्की लक्षात ठेवायचं. ओके, उझबेकिस्तान. पुढचं एक चर्चेतलं पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं नाव आहे माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट. काय नाव होतं? माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट. हे पुस्तक कोणी लिहिले? याचं उत्तर काय येतं? उत्तर माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट, याचं उत्तर येतं भालचंद्र मुनगेकर. काय येतं? भालचंद्र मुनगेकर. आता ऑप्शनमध्ये तुम्हाला उदय महारकर दिसते. ओके, उदय महारकर. याच्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? माय लाईफ माय मिशन. ओके, हे आत्मचरित्र कोणाचं? माय ओके, माय लाईफ माय मिशन. हे आत्मचरित्र कोणाचं आहे? बाबा रामदेव. कोणाचं आहे? बाबा रामदेव. तर बाबा रामदेव यांचं हे जे आत्मचरित्र मागच्या वर्षी चर्चेत राहिलं होतं, याचं सहलेखन कुणी केले? सहलेखन कुणी केले? तर हे उदय महारकर यांनी. काय केले? सहलेखन. त्याच्यामुळे दोन गोष्टी इथं तुम्हाला लक्षात ठेवायच्या. माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट म्हणलं भालचंद्र मुनगेकर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माय लाईफ माय मिशन, हे आत्मचरित्र कोणाचं म्हटलं? बाबा रामदेव. आणि त्या आत्मचरित्रासाठी सहलेखन कुणी केले असं जर म्हटलं तर उदय माहुरकर, हे त्याचं उत्तर येतं, उदय माहुरकर. पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे ऑस्कर पुरस्कार. आता या ऑस्कर पुरस्काराबाबत चुकीची जोडी ओळखा. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, ऑस्कर पुरस्कार कोणते महत्त्वाचे पुरस्कार असतात, तर ॲडिशनल किंवा एक्स्ट्रा गोष्ट आयोग जे विचारतं त्याच्या रिलेटेड. म्हणजे काय विचारतं आयोग तुम्हाला? तर सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट कोणता, किंवा सर्वोत्कृष्ट माहितीपट कोणता, ओके, त्यानंतर ॲनिमेटेड लघुपट कोणता, ओके, त्याच्यानंतर ॲनिमेटेड चित्रपट कोणता. हे जे 4 ते 5 श्रेणी आहेत ना, हे तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. आता याचा जर तुम्ही विचार केला, उत्तर जर बघितलं, ह्यामध्ये काय बरोबर काय चुकीचं हे जर तुम्ही बघितलं, तर वरीलपैकी सर्व बरोबर येतं. ओके, वरीलपैकी सर्व म्हणजे सर्व बरोबर आहे. आता माहितीपट म्हटलं की अमेरिकन फॅक्टरी लक्षात घ्या, ठेवायचं. ऑस्कर पुरस्कार या वर्षीचे जे मिळाले, माहितीपट म्हटलं अमेरिकन फॅक्टरी. आता दोन गोष्टी, ॲनिमेटेड लघुपट आणि ॲनिमेटेड चित्रपट, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन करू शकतं. विचारलं तर तुम्हाला जोड्या लावामध्ये बऱ्याच वेळा याच्यामध्ये कन्फ्युजन केलेलं आहे. आयोगाचा पॅटर्न आतापर्यंत ना, ते मी तुम्हाला सांगतोय. ॲनिमेटेड चित्रपट म्हटलं की टॉय स्टोरी 4, चित्रपट म्हटलं की टॉय स्टोरी 4, आणि ॲनिमेटेड लघुपट म्हटलं तर हेअर लव. ॲनिमेटेड लघुपट म्हटलं की हेअर लव. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी, माहितीपट आणि सर्वोत्कृष्ट माहितीपट अमेरिकन फॅक्टरी, ॲनिमेटेड चित्रपट टॉय स्टोरी 4, ॲनिमेटेड लघुपट हेअर लव, लघुपट हेअर लव, आणि सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट. माहितीपट आणि लघु माहितीपट याच्यामध्ये फरक आहे. लघु माहितीपट म्हटलं लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉर झोन. ओके, लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉर झोन. ओके, एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ह्याच्या रिलेटेड बरंचसं माहिती कळून जाईल. ठीक आहे. ऑस्कर पुरस्कार म्हटलं सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता राहिला, तर तो पॅरासाइट राहिलाय. कोणता राहिलाय? पॅरासाइट. कोणत्या देशाचा चित्रपट आहे तो, तर त्याचं उत्तर येतं दक्षिण कोरिया. ओके, बॉंग जून हो हे त्याचे डायरेक्टर, त्यांना सुद्धा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिलेला होता. यावर्षी ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वाधिक जास्त मानांकनं कोणी पटकावली होती, तर 11 मानांकनं होती. कोणत्या चित्रपटाला, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचंय. ऑस्कर पुरस्काराला यावर्षी सर्वाधिक मानांकनं मिळाली होती एका चित्रपटाला, तर त्याला होती 11 मानांकनं. तो चित्रपट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून असत्य विधान ओळखा. काय म्हटले? असत्य. पहिलं स्टेटमेंट आहे, भारत 6 मार्च 1920 रोजी हिंद महासागर आयोगाचा 5वा निरीक्षक देश झाला. माल्टा, चीन, युरोपियन संघ आणि फ्रेंच लोकांचा जो इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन
ऑफ लॉ फ्रँकोफोनी हे आयोगाचे इतर 4 निरीक्षक आहेत. तिसरं स्टेटमेंट आहे 1992 साली मॉरिशस देशाच्या पोर्ट लुईस या शहरामध्ये हिंद महासागर आयोग, त्याला आपण इंडियन ओशन कमिशन, याची स्थापना झाली असं म्हटले. ओके, याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल, 1992 आहे का? नाही. म्हणजे उत्तर कोणतं असणार आहे तुमचं? चुकीचं स्टेटमेंट असणार आहे, पर्याय क्रमांक 3. हे 1992 नसून इथं काय पाहिजे होतं? 1982. ओके, भारत महासागर आयोगाची स्थापना झाली होती. ओके, हिंद महासागर आयोगाची स्थापना कधीची? 1982 सालीची, इंडियन ओशन कमिशन. त्याच्यामुळे विचारलं होतं असत्य कोणतं, तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असणार आहे? असत्य असणार आहे. दुसरं म्हणजे 6 मार्च 1930 रोजी भारत हिंद महासागर आयोगाचा 5वा निरीक्षक देश झाला. त्याच्यामध्ये माल्टा, चीन, युरोपियन संघ आणि फ्रेंच लोकांचा जो संघ आहे, तर हे त्याच्यामध्ये इतर सदस्य येतात. ओके, उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे, कारण तिथे 1992 नसून 1982 पाहिजे, म्हणजे ते बरोबर ठरलं असतं. ओके, मॉरिशस देशाच्या पोर्ट लुईस या शहरामध्ये या हिंद महासागर किंवा इंडियन ओशन कमिशनची स्थापना झालेली होती. आता भारत निरीक्षक झाल्यामुळे काय होणार आहे, तर ज्या पश्चिम हिंद महासागरातल्या ज्या आफ्रिका खंड आहे त्याच्या आग्नेय किनाऱ्या जोडणाऱ्या ज्या अनेक योजना असतील भारताला, तर त्याची मोजमाप करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी त्यांचा फायदा होणार आहे. ठीक आहे, जाऊया पुढं. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून अयोग्य विधान निवडा. पहिलं स्टेटमेंट आहे, स्वीडन देशाची 15 वर्षाची दिविना मलोम आणि कॅमेरोन देशाची 16 वर्षाची ग्रेटा थुनबर्ग यांना या वर्षीचा आंतरराष्ट्रीय बाल शांती पारितोषिक जाहीर झालाय, म्हणजे 2019चा. 2014 साली दिविना मलोमने चिल्ड्रन फॉर पीस नावाची संस्था उघडली. तिसरा स्टेटमेंट आहे, बाल हक्कांची वकील यांनी असुरक्षित मुलांची परिस्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बालकांना हा पुरस्कार देण्यात येतो. आणि चौथं स्टेटमेंट आहे, 2005 मध्ये रोममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय बाल शांती पारितोषिक स्थापना झाली. आता विचारलंय तुम्हाला अयोग्य कोणतं? काय विचारले? अयोग्य. ओके, आता आयोग काय फसवता अलीकडच्या काळामध्ये? कोणत्या देशाची कोणती व्यक्ती आहे त्याच्यावर फसवतात, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. नाव बरोबर आहे, दिविना मलोम स्वीडन देशाची आहे का? नाही, तर ती आहे कॅमेरोन देशाची. कोणत्या देशाची आहे? कॅमेरोन. आणि जी ग्रेटा थनबर्ग आहे, ओके, ग्रेटा थनबर्ग जी आहे तर ती कोणत्या देशाची येते? तर दी ग्रेटा थनबर्ग येते स्वीडनची. ओके, स्वीडन म्हटलं की ग्रेटा थनबर्ग लक्षात ठेवा. स्वीडन म्हटलं की ग्रेटा थनबर्ग हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दिविना मलोम म्हटलं की कोणत्या देशाची येते? कॅमेरोन देशाची. मग काय होतंय, पहिल्या स्टेटमेंटमध्ये उलट केलेलं आहे आणि इंटरचेंज केलं असल्यामुळं पहिलं स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरते. दिविना मलोम कॅमेरोन देशाची, स्वीडन देशाची ग्रेटा थनबर्ग. आणि या दिविना मलोम यानं 2014 साली ना चिल्ड्रन फॉर पीस नावाची संस्था काढली होती, म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं ठरलं. दुसरं म्हणजे पहिला कधी पारितोषिक देण्यात आला होता? आंतरराष्ट्रीय बाल शांती पारितोषिक 2005 मध्ये, नोव्हेंबर 2005 मध्ये. आता ग्रेटा थनबर्ग का चर्चेत राहिली? खूप गोष्टी आहेत त्याच्याबद्दल. तिला राईट लाईव्हलीहूड पुरस्कार सुद्धा दिलाय. त्या पुरस्काराची स्थापना 1980 ची आहे. तिला नोबेल पारितोषिकाचं नामांकन मिळालं होतं. पुरस्कार मिळाला का? नाही, नामांकन मात्र नक्की मिळालेलं होतं. म्हणजे यामधून असत्य विचारलं होतं, पहिलं स्टेटमेंट हे असत्य आहे, बाकी सगळे सत्य आहेत. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द विजनार्ड सिरीज सीझन 1 या कादंबरी कोणी लिहिली? ओके, हे जर बघितलं तुम्हाला लगेच कळेल, कोबे ब्रायंट. का तर त्याचं प्लेन क्रॅशमध्ये दुर्घटना निधन झालं. ओके, त्याच्या मुलीसहित त्याचं निधन झालं होतं, त्यामुळे ते जास्त चर्चेत राहिलेली न्यूज होती. ओके, बास्केटबॉल खेळाशी संबंधित हा व्यक्ती येतो. विजनार्ड सिरीज सीझन 1. ओके, कोबे ब्रायंट. ओके, त्यानंतर पुढचा दिले, ऑस्कर पुरस्काराबाबत चुकीची जोडी ओळखा म्हटले. सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅरासाइट, येस बरोबर आहे, दक्षिण कोरियाचा तो चित्रपट आहे. दुसरा आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट. ओके, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहे? पॅरासाइटचे बॉंग जून हो, ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राहिले, ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आणि चौथं बघितलं सर्वोत्कृष्ट अभिनेता जोकर चित्रपटासाठी हॉकिन फिनिक्स याला अभिनेत्याचा दिलाय, म्हणजे तिसरं सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ काय राहिला तुमचं? जे तिसरं स्टेटमेंट जे आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर ते चुकीचे ठरते. लारा डर्न मॅरेज स्टोरीसाठी दिलंय का? तर लारा डर्नना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. कशाचा मिळालाय? सहाय्यक अभिनेत्रीचा नाहीये, सहाय्यक अभिनेत्रीचा मिळालाय. ठीक आहे, त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये एक कुटुंब एक नोकरी योजना लागू केली? एक कुटुंब एक योजना नोकरी, डेफिनेटली उत्तर येणार त्याचं आसाम. आसाम नाही येत त्याचं, सिक्कीम उत्तर येतं. ओके, सिक्कीम. एक कुटुंब एक नोकरी, सिक्कीम.
पुढचा प्रश्न आहे लोकपाल यंत्रणेचं बोधवाक्य म्हणून कोणत्या विधानाची निवड करण्यात आली. ओके, त्याचं विधान येतं शेवटचं जे दिले, माग्रद कास्यास्विद धन येतं. तर जून 2019 मध्ये ओके काय केलं होतं सरकारनं, जून 2019, उत्तर येते पर्याय क्रमांक 4. जून 2019 मध्ये एक स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेमधून सर्वोत्कृष्ट बोधवाक्य लोगो हे ठरवण्यात आलं होतं. त्याचं बोधवाक्य आहे ना मागृद कास्यास्विद धन, असं त्याचं बोधवाक्य येतं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर इतरांच्या धनाचा लोभ किंवा मोह बाळगू नका, असा या विधानाचा अर्थ होतो. तर हे वाक्य कुठून घेतले, तर ईशावास्योपनिषदा ओके यामधून ते वाक्य घेण्यात आलेले. फक्त वाक्य लक्षात ठेवा, एवढं महत्वाचं आहे तुम्हाला. त्यानंतर कोरोनाच्या अगोदर कोरोना सुरू झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे कोरोना महामारी संकटाशी सामना करण्यासाठी भारतानं जे मित्र राष्ट्रांशी सुरू असलेले ऋणानुबंध आहेत ओके संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी एक अभियान सुरू केलं, त्याला मिशन सागर असं म्हटलं जातं. आणि ॲक्च्युली अशी मोहीम सुरू करणारा भारत जगातला पहिला देश ठरला होता. ओके, मिशन सागर.